39व्या याच्यापर्यंत आलो होतो, पण त्याच्या आधी आपण जी तिसऱ्या पादाला सुरुवात केली होती, त्याची पहिली 3 सूत्र जी होती, ती 3 सूत्र धारणा, ध्यान आणि समाधी. आणि धारणा, ध्यान आणि 41 झालं होतं, 41 झालं होतं आणि 42 सुरू केलेलं होतं. 3.42 पर्यंत झालाय आपली. 3.42 ला आपण सुरुवात केली होती. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. पण आता म्हणजे 41 तर कम्प्लीट झालेलंच आहे. 42 म्हणजे एक रिव्हिजन म्हणून पाहिजे तर घेऊ शकता, जस्ट टू. ठीक आहे. नाही, त्याच्या आधी फक्त एवढंच आहे की तो जो कन्सेप्ट आहे धारणा, ध्यान, समाधीचा, तो एकदा फक्त आपण ब्रशअप करूया. की धारणा, ध्यान आणि समाधी, आपण जेव्हा काही ह्या विभूती येतात कशा, तर इट इज जस्ट ए रिझल्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं असतं. आणि कुठच्याही गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर आपल्याला त्याच्या पॉवर्स येतातच. म्हणजे आपल्याला साध्या साध्या गोष्टीत सुद्धा हा अनुभव येत असतो. कळलं की नाही? आपण कॉन्सन्ट्रेटेड यांनी जर का एखादं पुस्तक वाचलं, आपण एखादा अभ्यास केला, तर ते ग्रास्प लवकर होतो आपल्याला. बिकॉज दॅट इज द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा असतो आणि त्यामुळेच योगाने त्याचाच उपयोग करून घेतलेला आहे. कळलं की नाही? आणि मग ते कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं म्हणजे काय करायचं, त्यालाच त्याने ध्यान असं नाव दिलेलं आहे. कळलं की नाही? तर ध्यान एकदम लागतं का? ध्यान याचा अर्थ काय आहे की मी समजा आता आपण ध्यान केलं, किंवा आता मी एखाद्या कुठच्या गोष्टीवर ध्यान केलं, तर मग समजा मी एखाद्या मूर्तीवर ध्यान केलं, तर आता त्या मूर्तीवर, समजा कृष्णाच्या मूर्तीवर मी ध्यान केलं, तर कृष्णाच्या मूर्तीवर ध्यान करता करता माझ्या भलत्याच मूर्ती यायला लागल्या डोळ्यासमोर. कळलं की नाही? तर ते ध्यान होतं का? तर नाही होत ते ध्यान. त्याला आपण, तो जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला आपण धारणा म्हणतो. कळलं की नाही? की नाही, माझं जर का चित्त दुसरीकडे गेलं, तर ते चित्त दुसरीकडे गेल्यानंतर परत मी ते चित्त त्याच्यावर आणतो. हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाला आपण धारणा म्हणतो. एक वेळ अशी येते, काय 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी, की मी ध्यानाला बसलो, कृष्णाच्या मूर्तीवर मी ध्यान करतोय, आणि आता मात्र असं होतं की कृष्णाचीच मूर्ती माझ्या समोर येते. कळलं की नाही? असं जेव्हा होतं, त्यावेळेला मी सांगू शकतो की बाबा आता 1 तास झालं कृष्णाचीच मूर्ती, पण कृष्णाचीच मूर्ती येते म्हणजे काय, की कृष्णाबद्दलचेच विचार माझ्या मनात आता येतात, बाकी कुठचेच विचार येत नाहीत. त्यालाच आपण प्रत्यय एकतानता. आता प्रत्यय एकतानता, प्रत्यय म्हणजे काय, तर माझ्या मनामध्ये त्याच्याविषयीचे विचार जे आहेत, चित्तामध्ये त्याच्याविषयीचे जे विचार, त्याला प्रत्यय म्हणतात. आता कृष्णाच विषयीचे फक्त माझ्या मनात जे विचार येतात, त्यावेळेला मी ध्यानावस्थेत येतो. कळलं की नाही? परंतु त्यावेळेला सुद्धा ध्यानावस्थेत आल्यानंतर त्याची एक वेगळी अवस्था आहे ती ध्यानाची, की त्याच्यामध्ये त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये, कळलं की नाही, ती समाधी नाही अवस्था. तर त्याच्यात विविध विचार आहेत माझ्या, परंतु सगळे विचार जे आहेत ते कृष्णाचे आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आता माझ्याकडे दुसरे कुठचे विचार नाही आहेत, फक्त कृष्ण आणि कृष्ण आहे. त्याच प्रत्यय एकतांदा. प्रत्यय कुठचा आहे, तर कृष्णाचाच प्रत्यय आहे. परंतु मला त्याच्यातलं जे इसेन्स आहे, ते इसेन्स दिसत नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण मागे, तुम्ही जर का बघितलं असेल तर, आपण घेतलंय खूप डिटेलमध्ये, मी घेतलाय शब्द अर्थ ज्ञान विकल्पही. त्या विकल्प आहे. कृष्णाबद्दलचे सगळे जे काही माझे हे ते विकल्पयुक्त आहेत. कळलं की नाही? त्यामुळे मला त्यातला जो इसेन्स आहे तो मिळत नाही अजून. आणि मग जेव्हा मी ध्यानामध्ये पक्वावस्थेत, कारण ध्यान सुरुवातीला होतं तेव्हा मला प्रत्यय येतो, हळूहळू हळूहळू मी ध्यानामध्ये जेव्हा पक्व होतो, त्यावेळेला मग मला आत्ताचं जे माझं ध्यान आहे, हे ज्ञान आहे, ते शब्द अर्थ आणि ज्ञान या 3 यांनी मिक्सअप झालेलं आहे. मिक्सअप झालाय म्हणजे कसं झालेलं आहे, की माझी एक व्यक्ती आहे समजा, त्या व्यक्तीचं नाव आहे, माझ्या दृष्टीने त्या व्यक्तीचं ते नाव म्हणजे तेच खरं आहे, बाकी काही नाही. कळलं की नाही? हा महत्वाचा. किंवा ती व्यक्ती चांगली आहे, ती व्यक्ती वाईट आहे, ती व्यक्ती सुंदर आहे, मी त्याच्या ह्याच्यावरून, म्हणजे पहिलं काय आहे, पहिलं तर त्याचा शब्द आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. मधुमती समजा हा शब्द आहे, तर मधुमती म्हणजे तीच. ही माझी जी धारणा आहे, ही युनिव्हर्सल ट्रूथ नाहीये. मधुमती अशा अनंत व्यक्ती आहेत, आणि ती मधुमती इज नॉट दी इसेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग.
हे महत्वाचं. परंतु माझ्या दृष्टीने मधुमती म्हणजे तीच, दुसरी कोणी नाही. कळलं की नाही? दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की तिचं जे बाहेरचं जे माझ्या ज्ञानेंद्रियाला दिसणारं किंवा माझ्या ज्ञानेंद्रियाला जे काही मी तिला बघतोय ते जे काही माझं ज्ञान आहे, कळलं की नाही, त्याच्यावरून मी ठरवतो अजून एक गोष्ट त्याबद्दलची. हा, ती सुंदर आहे दिसायला, कळलं की नाही, ती गोरी आहे दिसायला, तिचा आवाज सुंदर आहे, हे ज्ञान झालं. बरोबर आहे. एक शब्द झाला, मधुमती हा शब्द तिला मी लागू करतो. ती सुंदर आहे दिसायला हे दुसरं लागू करतो. म्हणजे शब्द आणि ज्ञान आणि ह्याच्यामध्ये अर्थ आहे, तो जो आहे तो इसेन्स आहे. पण तो इसेन्स ह्या दोन मध्ये गुंडाळला गेला. दॅट इसेन्स इज नॉट देअर. तिचा इसेन्स हा नाही, ती स्वभावाला सुंदर आहे असं मी म्हटलं. एखादी दुसरी जी व्यक्ती येईल ते काय सांगतोस तू, ती मधुमती सुंदर कुठे दिसायला, काही काय. कळलं की नाही? म्हणजे काय आहे, तो इसेन्स नाही, रियालिटी नाहीये ती. रियालिटी शुड बी वन ओनली. मला जर का ती चांगली वाटली तर तिला पण दुसऱ्यालाही ती चांगलीच वाटली पाहिजे, देन दॅट इज अ रियालिटी. पण मला एखादी व्यक्ती चांगली वाटली, दुसऱ्या अरे काय सांगतोस तू, असा गंडवतो ना तो, काय विचारू नकोस, देन वेअर इज द रियालिटी स्टँड्स? देर इज नो रियालिटी. दॅट मीन्स देर इज नो इसेन्स. हे ध्यानामध्ये कळतं की अरे मी आतापर्यंत जे काही होतं ते ह्यानी मिक्सअप होतं. हे जे ज्ञान आहे, शब्द अर्थ ज्ञान विकल्पही संकीर्ण, हा सगळं कन्फ्युजन आहे, विकल्प आहे याच्यात. माझ्या ज्ञानामध्ये हे कळतं मला. म्हणजे शब्द आणि ज्ञान ह्याच्या विकल्पामुळे माझं अर्थ जो आहे दॅट इसेन्स आय डू नॉट हॅव. ध्यानामध्ये मला फक्त एवढंच कळतं. आणि मग का बरं हे कळतं, त्याचं कारण असं आहे की अजून माझा काय शिल्लक आहे, माझी अस्मिता शिल्लक आहे, विच इज प्रिव्हेंटिंग मी फ्रॉम गोइंग इन टू द डिटेल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, दॅट माय ओन इंडिव्हिज्युअलिटी ती नाला नडतीये. ती जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत मला इसेन्स कळणार नाहीये. आणि म्हणून ती जी अवस्था येईल ती अवस्था ऑटोमॅटिक येणार आहे, त्यासाठी प्रयत्न नाही करायचे. ध्यानामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला नाही, यू कंटिन्यू युअर ध्यान, त्यात तुम्हाला प्रयत्न नाही करायचे. इट इज गोइंग ऑन अँड ऑन अँड ऑन, डीपर अँड डीपर अँड डीपर. कळलं की नाही? हळूहळू हळूहळू ध्यानामध्ये तुम्हाला कळतं की अरे शब्द वेगळा आहे, अर्थ वेगळा आहे आणि ज्ञान वेगळं आहे. तत्र शब्द अर्थ ज्ञान विकल्पैही संकीर्णाः वितर्का समापत्ती. म्हणून त्याला समापत्ती म्हटलंय, ती समाधी नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. कळलं की नाही? ती समापत्ती आहे, ती समाधी नाहीये. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते कंटिन्यू होतं त्यावेळेला मग हळूहळू मी माझ्यातला ई स्वरूप शून्य एव अर्थ मात्र निर्भासा ही पोझिशन येते माझी, की माझ्यातला जी अस्मिता आहे ती मावते, नाश पावते. माझ्यातला अहंकार जो आहे तो नाश, का त्या अहंकारामुळे मी त्याला मधुमती म्हटलंय, मी त्या व्यक्तीला सुंदर म्हटलंय, मी त्या व्यक्तीला चांगलं म्हटलंय. हे माझे संस्कार आहेत, हे माझे आहेत. हा अहंकारच नडतोय. तिच्यातलं ओरिजिनल जे काही आहे, तिचा जो इसेन्स आहे त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीच्या इसेन्स पर्यंत मी पोहोचू शकत नाहीये, कारण की माझे संस्कार आहेत ते. दॅट आय, दॅट इगो इज रिस्ट्रिक्टिंग मी टू गोइंग टुवर्ड्स दॅट इसेन्स. पण जेव्हा मी ध्यानावस्था अजून अजून पुढे जातो त्यावेळेला हळूहळू माझ्यातला हा इगो स्वरूप शून्य इव होतो. पण म्हणजे चित्त नाहीसं होतं का? चित्त नाही नाहीसं होत. त्या चित्तावर जे माझं अस्मितेचं अहंकाराचं जे स्फुरण आहे ते जातं आणि त्या चित्तामध्ये अर्थ मात्र निर्भासा, त्या जी व्यक्ती, ती जी कोण माझं ऑब्जेक्ट ऑफ हे आहे मेडिटेशन, त्याचा अर्थ, दॅट इज द इसेन्स ओनली शाईन्स. हे लक्षात घ्या. तेच समाधी अवस्था होते. आता हे कुठेपर्यंत जातं, तर तुम्ही कुठलं ऑब्जेक्ट निवडताय. तुम्ही नुसता दगड घेतलात आणि ठेवला,
तर त्याच्या रियालिटी पर्यंत तुम्ही जाल समाधी अवस्थेत. म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त तुम्हाला पहिले काय असेल तर रंग रूप हे सगळं दिसेल तुम्हाला त्याचं, त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हाल. त्यानंतर त्याचा आकार दिसेल, त्याच्याशी एकरूप व्हाल ध्यानावस्थेमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या इसेन्स काय असेल तर त्याचे अणुरेणू कळतील. त्याच्यापुढे काही नाही करणार, कारण की त्याचा इसेन्स तिथपर्यंतच थांबला. परंतु त्याच दगडाची समजा रामाची मूर्ती घेतलीत तुम्ही, कळलं की नाही, तर आता त्यातला वेगळा अर्थ निर्माण झाला. तुम्ही काय ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन घेताय याच्यावर सिद्धी अवलंबून आहे. आता रामाची मूर्ती तुम्ही जर का घेतली तर तुम्ही पहिले सुरुवातीला रामाची जी काही ही आहे मूर्ती आहे नामरूपात्मक, त्याच्याशी एकरूप व्हाल. मग तुम्हाला तो राम कोदंडधारी दिसेल, तुम्हाला तो राम सीतेचा नवरा दिसेल, तुम्हाला दशरथाचा पुत्र दिसेल, त्याबद्दलचे सगळे विचार येतील. बट दॅट इज नॉट द इसेन्स ऑफ राम. हे लक्षात घ्या, दॅट इज नॉट द इसेन्स ऑफ राम. इसेन्स ऑफ राम इज टोटली डिफरंट. मग त्याच्याबद्दलचे वेगवेगळे विचार येतील. परंतु आता तुम्ही विचारावर गेला, आता तो असा पुरुष आहे, त्याच्या ह्याच्यात हे आहे हे नाही दिसणार तुम्हाला. आता तो एकपत्नी आहे, आता तो सत्यवचनी आहे. आता अजून सटलर फॉर्म मध्ये तुम्ही गेलात त्या समाधीच्या, कारण युअर ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन ही दगडाची मूर्ती नाहीये, तर ती रामाची मूर्ती आहे. तुम्ही ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन काय घेताय याच्यावर अवलंबून असतं की तुम्ही किती खोलात जाणार आहात. मग ते झाल्यानंतर मग तुम्हाला त्यातली सत्यवचनी काय आहे, एकपत्नी व्रत काय आहे, ह्याच्या डिटेलमध्ये जाल तुम्ही. त्याच्यानंतर समजा तुम्ही अजून पुढे जाऊन समजा माझ्याच अस्मितेवर मी हे केलं, तर मात्र मी त्या अस्मितेच्या पलीकडे असलेलं पुरुष तत्व घेऊ शकतो. हे टप्पे आहेत. व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ युअर मेडिटेशन, त्याच्याप्रमाणे तुम्ही जाणार आहात. तुम्ही नुसता धोंडा घेतलात आणि म्हणाल की आता मला पुरुष तत्वाचं हे होईल, तर नाहीये. इट डिपेंड्स. आणि म्हणून पतंजली मुनींनी सुद्धा सांगितलं की तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म तुम्ही काय घेताय ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, त्याच्यावर अवलंबून राहणार आहे हे सगळं. कळलं तुम्हाला? आणि त्याच्यावरून तुमच्या या विभूतीज आहेत. आणि म्हणून काही विभूतीज आहेत त्या ग्रॉस आहेत, काही विभूतीज आहेत त्या मिडिल आहेत, आणि काही विभूतीज आहेत त्या विवेकज ज्ञानापर्यंत पोहोचतात. कळलं की नाही? सगळ्या विभूती विवेकज ज्ञानाला नाही पोहोचत. आता ज्या आपण बघितल्या, उदाहरणार्थ उदान जयात जल पंकज कंटक आदी, हे सगळे जे आहेत, हे सगळ्या विभूती ज्या आहेत या सगळ्या विभूती मधल्या स्तरात आहेत. हे विवेकज ज्ञान नाही मिळत आहे तुम्हाला, परंतु हे प्राणमय कोशापर्यंत हे आहे. कळलं की नाही? किंवा समान जयात, हे सुद्धा तुमच्या प्राणमय कोशापर्यंत मर्यादित आलाय. इथे तुम्ही ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत आहे. आणि मग श्रोत्र आकाश संबंध हे घेतलंय ना माहिती आहे आपण 41व पण, मला माहित नाही नक्की काय घेतलंय. घेतलाय आपण घेतलाय. नक्की ना? हो हो घेतलाय. आणि काया आकाश ते घेतलेलं नाहीये का? ते चालू केलं होतं. चालू केलेलं होतं. बरं, म्हणजे आता आपण जे घेतलेलं होतं हे म्हणजे पहिलं उदान जयावर जर का संयम केला तर काय होतं ते घेतलं होतं आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर समान जयावर जर का संयम केला तर काय होतं ते घेतलं होतं. आणि नंतर श्रोत्र आणि आकाश संबंधात जर का आपण हे या संबंधावर जर का आपण संयम ही संकल्पना पण मी सांगितलेली होती. कळलं की नाही? संयम ही संकल्पना याचा अर्थ धारणा ध्यान समाधी एकत्रित केलं की त्याला संयम म्हणतात. मग काही लोकांना संयम प्रचंड उशिराने साधला जाईल, म्हणजे 3-3, 4-4 तास लागतील संयम साधायला, पण त्याला सुद्धा संयमच म्हणतात. काही लोकांचं इन्स्टंटेनियस संयम साधेल. तुमची प्रगती कशी झाली आहे योगात त्याच्यावर अवलंबून आहे. बरं, या संयमात सुद्धा परत कसं असतं की वितर्काच्या याच्यात संयम येतो, मग विचाराच्या याच्यात संयम येतो, मग ह्याच्यात येतो संयम, आनंदात येतो संयम. कारण हे प्रत्येक वेळेला ध्यान आणि समापत्ती, ध्यान आणि समापत्ती असं. कारण एंडला कुठे येतं तुम्ही? अस्मितेपर्यंत येता. अस्मितेच्या पुढे मग निर्बीज समाधी आहे.
आणि लोक इथे गल्लत करतात. लोकांना कारण असं आहे की हे जे हे आहेत इंटरप्रिटर आहेत, यांनी गोंधळ घातलेला आहे की त्यांनी निर्वितर्क समाधी, सवितर्क समाधी, सविचार समाधी, निर्विचार समाधी असं समाधी नाव दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे प्रॉब्लेम झालेत सगळे. इट इज नॉट समाधी, फक्त एकच सबीज समाधी. या सगळ्याला मिळून सबीज समाधी. बाकी ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या समापत्ती आहेत. कारण त्या एक संपलं की दुसरीच ऑटोमॅटिक माणूस जातो. एकदा का तुमची सवितर्क समापत्तीमध्ये आलात तुम्ही की नंतर मग त्याच्यानंतर समाधी अवस्था येते थोड्या वेळ. कळलं की नाही? कारण की तुम्ही स्वरूप शून्य इव अवस्थेत येतात. ती आली की तुम्हाला त्या लेव्हलचं, वितर्काच्या लेव्हलचं तुम्हाला ज्ञान होतं, त्याचा इसेन्स कळतो. पण तुम्ही तेच कंटिन्यू केलं की परत तुम्हाला विचाराची ही चालू होते. तुमचं ते जातं आणि नाव यू जम्प इन टू द अनादर प्लेन, दॅट इज द विचार प्लेन. मग परत विचाराच्या याच्यात तुम्ही ध्यानावस्थेत जाता. मग विचाराचे ध्यान चालू होतात. अगेन स्वरूप शून्य इव अवस्था येते. त्या विचाराच्या लेवलला जे काही सत्य आहे ते सत्य तुम्हाला कळतं. तिथे थोडा वेळ नाही थांबत तर परत चालू होतं. तुम्ही आनंदाच्या लेवलवर जाता. आनंदाच्या लेवलवर गेल्यावर परत तुम्ही तेच चालू होतं तुमचं. आणि असं करत करत जेव्हा अस्मितेच्या लेवलला जाता, तिथे गेल्यानंतर मग मात्र ती तुमचा जो प्रवास आहे तो थांबतो सबीज समाधीचा. मग त्याच्यानंतर, कारण अस्मिता लेवलला तुम्हाला ऍक्च्युअल अस्मितेचं ज्ञान होतं की जिथे तुम्हाला हे सगळे विवेकाचे पुढे येणार आहेत सगळे, जी तुम्हाला कैवल्याला कारणीभूत असलेल्या ज्या काही विभूतीज आहेत त्या सगळ्या विभूतीज तिथे मिळतात तुम्हाला. त्याच्या आधीच्या ज्या विभूतीज आहेत त्या खालच्या स्तरावरच्या विभूतीत आहेत. तुम्ही कुठे नक्की थांबताय त्याच्यावर, तुम्ही कुठे मास्टरी मिळवली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे कोणालाही संयम कुठे साधला तुम्ही? वितर्का लेवलला साधलाय, विचार लेवलला साधलाय संयम, का आनंद लेवलला साधलाय संयम, का अस्मिता लेवलला साधलाय? अस्मिता लेवल खूप लांबची आहे. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट 1. अजून आम्ही वितर्क लेवलला सुद्धा गेलेलो नाही आहोत. त्यामुळे आम्हाला या कुठल्या सिद्धी येत नाहीत. कळलं की नाही? आपल्याला क्लिअर वॉयन्स वगैरे सुद्धा अजून मिळालेले नाहीयेत. याचं कारण असं आहे की आम्ही अजून त्या लेवललाच नाही पोहोचलेलो. आम्ही धारणेवर आहोत अजून. आम्ही धारणेतून ध्यानात पण नाही गेलेलो. आता मला सांगा बरं, 1 तास जर का आपण बसलो एका ठिकाणी आणि कोणी सांगू शकेल का खात्रीला की सर 1 तास मी बसलो होतो एकाच जागेवर आणि एकच ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन होतं आणि फक्त त्याचाच विचार माझ्या मनात आला, बाकी आला नाही? इमानदारीत हात वर करा की 1 तासात दुसरा कुठचाच विचार आला नाही. तर तुम्ही हळूहळू तिथून समाधी अवस्थेकडे जाल, म्हणजे सवितर्कामध्ये जाल. तिथपर्यंत नाही जाणार. खूप लांब प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यासाठी खूप खूप मेहनत घ्यायला लागते आपल्याला. आणि सातत्य, कन्सिस्टन्सी ही पण खूप महत्वाची आहे. तत्र स्थितो यज्ञोभ्यास, जिथे कुठे असाल तिथे स्थिर होण्यासाठी जो अभ्यास करायचा, जो प्रयत्न करायचा त्याला अभ्यास म्हटलंय. आणि किती करायचा तो? सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, एवढा अभ्यास करायचा. जिथपर्यंत ती स्थिती येत नाही तिथपर्यंत अभ्यास करायचा. निराश नाही व्हायचं. सांगितलेलं आहे आम्हाला. न निराश होता सतत अभ्यास करायचा. बरं, जो काही अभ्यास करणार या जन्मी तर नाहीच मिळणार, कारण एवढे जन्म गेले आहेत आमचे. ते सगळं जे काही घाण आम्ही साठवले आमच्या चित्तावर, ती काढायला तेवढी वेळ लागेल की नाही? ऍक्सेप्ट इट. पण सुरुवात तर करा. 200 पायऱ्या चढून जायच्यात. बापरे, 200 पायऱ्या कशा चढणार मी? अरे सुरुवात तर करा ना. या जन्मात 2 पायऱ्या चढा. आम्हाला कृष्णाने सांगितलंय ना की पुढचा जन्म दुसऱ्या पायरीवरून चालू होईल तुझा.
मग अजून 5 पायऱ्या चढ, मग त्याचा पुढचा जन्म 7व्या पायरीला चालू होईल तुझा. आम्हाला एवढी चांगली ग्वाही दिलेली आहे भगवंतानी. कुठेही वाया नाही जाणार आहे तुमची साधनं, हे लक्षात घ्या तुम्ही. कधीच नाही वाया जाणार तुमची साधनं. असो, तर श्रोत्र आकाश झालेलं आहे आपलं. सांगायचं तात्पर्य, तत्र स्थितो यज्ञ भासहा. अभ्यासाची व्याख्या अतिशय सुंदर दिलेली आहे त्यांनी. तर याच्या पुढचं जे आहे ते, काया आकाशयोः संबंध संयमात लघुतुल समापत्तेः च आकाशगमनम. आकाशगमन म्हणजे काय आणि आकाशगमनाची सिद्धी कशी प्राप्त होते ती ह्यात त्यांनी दिलेली आहे. आता आकाशगमन म्हणजे कोणी बघितलंय का असा माणूस अख्खा एवढा मोठा देह असा आकाशातून तोडत गेलाय? असं नाही. ते आकाशगमन याचा अर्थ महत्वाचा मुद्दा असा असतं की बेसिकली माणूस असा उडत नाही, तर आवर बॉडी इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स which are bound together by the force, cohesive force, and this force is existing in this akasha. ह्या आकाशात हे कोहेजिव्ह फोर्स आहेत, कळलं की नाही? आणि म्हणून माझ्या शरीराचा आणि आकाशाचा काहीतरी संबंध आहे. बिकॉज ऑफ धिस कोहेजिव्ह फोर्स माय बॉडी इज गेटिंग ए फॉर्म. हे लक्षात घ्या. आणि म्हणून बेसिकली कसं असतं की द एक्झिस्टन्स ऑफ माय बॉडी डिपेंड्स अपॉन दिस रिलेशनशिप बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द बॉडी अँड द आकाश फ्रॉम विच दे आर अल्टिमेटली फॉर्म. आता कसं असतं, इफ द योगी परफॉर्म संयम ऑन धिस रिलेशन ऑफ द फिजिकल बॉडी with Akasha, he acquires the knowledge of the force of cohesion and the power to manipulate them. हे जे कोहेजनचे फोर्सेस आहेत ना, हे त्याला कळतं. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हे एकदा का कोहेजनचे फोर्सेस कळले, आणि हे फोर्सेस या कॉस्मॉस मध्ये आहेतच. कॉस्मॉस मध्ये सगळ्या एनर्जीज आहेत, फक्त तुमची तीव्रता पाहिजे. मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की तीव्रतेने जर तुम्ही बोललात तर तुमच्या शरीराचे रोग देखील बरे होतात. माझा उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे कैलास मानसचं. मी लंगडत जात होतो, माझी फ्रॅक्चर्ड पायाने मी कैलास मानस यात्रा केली होती. आणि एक दिवस असा आला होता की मी पूर्णपणे लंगडा झालो होतो, मी आता पुढे जाऊच नव्हतो शकणार. त्यावेळेला मी इतका आणि सुदैवाने मी त्या कैलासच्या समोर होतो त्या दिवशी, आणि मी तिथे सगळ्यांना पुढे जाऊ दिलं. 92 सालची गोष्ट आहे, तेव्हा काहीही नव्हतं तिथे. आणि तिथे मी त्या कैलासाला सांगतोय, अरे मला जायचंय पायी, मला दे. इतकी तीव्रता होती. लंगडत होतो. लंगडत म्हणजे मी चालूच शकत नव्हतो, म्हणजे आता पूर्ण कॉन्फिडन्सही गेलेला होता. अर्धा पाऊण तास मी त्याशी बोलत होतो. आणि ते कॉस्मॉस मध्ये एनर्जी असते. अर्ध्या तासाने मी जेव्हा उठलो तेव्हा आत्ता जसा मी धडधाकट आहे ना तसा मी झालो. आणि खाड 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 3000 फूट डोलमा पास मी चढून गेलो नॉनस्टॉप. तोही कुठे 16,500 ते 19,500 फूट, की जिथे श्वासाचा प्रचंड त्रास होतो. कुठून एनर्जी आली? एनर्जी इज देअर इन द कॉस्मॉस. ओनली थिंग, युअर अँटेना शुड बी ऍडजस्टेड. ही अँटेना ऍडजस्ट करणं म्हणजेच ध्यानावस्था, ती तीव्रता, दॅट कॉन्सन्ट्रेशन टू बी देअर. तर ती एनर्जी खेचली जाते. तसंच संयमामध्ये यू नो ऍक्च्युअली ऑल दिस कोहेजिव्ह फोर्सेस विच आर एक्झिस्टिंग इन दिस आकाश. अँड वन्स यू नो दिस फोर्सेस यू कॅन मॅन्युप्युलेट दिस फोर्सेस. हे महत्वाचं लक्ष आहे. आणि मग दिस इज फर्दर फॅसिलिटेटेड बाय हॅव्हिंग समापत्ती ऑन विस्प ऑफ कॉटन. त्यांनी म्हटलंय ना की लघुतुल समापत्ते हे च, म्हणजे कापसाचा जो वेळू असतो त्याच्यावर जर समापत्ती केली तर तुम्हाला कळेल. कापसाचा असा गोळा मी घट्ट दाबला तर तो नाही उडून जाणार.
समापत्ती त्याच्यावर का करायची की तुम्हाला त्याच्यातून कळतं की तो जो कोहेजिव्ह फोर्स आहे तो जर का हळूहळू हळूहळू जर का रिकामा केला मी तर कापूस भुरकन उडून जातो. समापत्ती त्याच्यावर करायची म्हणजे काय करायची की मला तिथे कळतं की हा जो कोहेजिव्ह फोर्स आहे हा जर का कमी कमी होत गेला तर आय बिकम व्हेरी लाईट, आणि इतका कमी करायचा की हा कोहेजिव्ह फोर्स काढून टाकायचा. कळलं की नाही? आणि मग सो धिस शोज ऍक्च्युअली दॅट इफ द योगी एक्झर्ट इज विल पॉवर, मी समजा विल पॉवर घेतली आणि त्या विल पॉवरने मी समजा ध्यान केलं, कळलं की नाही, इन दॅट पर्टिक्युलर प्रोसेस, तर मला ती प्रोसेस कोहेजिव्हची कळते. अँड देन I can exert my willpower on this cohesive force and I can disintegrate all these particles. And then काय कोणाला काही बोलायचंय का? वर्तक तुम्ही जरा हे कराल का, म्यूट कराल का? हा. आणि त्यामुळे हे जे फोर्सेस आहेत हे फोर्सेस तुम्ही हे करून परत जिथे पाहिजे तिथे तुम्ही रिअसेंबल करू शकता. With the same willpower, you withdraw that willpower. Again, you get the assemblage of all these particles. This is actually what they mean by the Akashagamana. To reassemble the particles at the destination, all that is necessary is to withdraw the force of will. It was the force of which these particles are getting resolved. विल पॉवर अशी लावायची की ते रिझॉल्व्ह होतील आणि नंतर विल पॉवर सोडून द्यायची, दे अगेन गेट कंबाईन टुगेदर. दॅट इज एक्झॅक्टली. सो द टेक्निक ऑफ आकाशगमन thus depends upon the knowledge of forces which are responsible for the formation of physical being from akasha and the exertion of willpower. आता ह्याच्यामध्ये ना दोन फरक लक्षात घ्या. एक तर आकाशगमन, it must be distinguished from the appearance of materialized body formed by kriya shakti at any distance place. दोन गोष्टी असतात इथे. एक तर आकाशगमन म्हणजे इथून उठून तिकडे जातो ते, आणि दुसरं असं असतं की बॉडी इथेच ठेवून दुसरीकडे अपियर होता येतं. दीज आर द टू थिंग्स. साईबाबांचं आपल्याला उदाहरण माहितीये. साईबाबांनी सांगितलं होतं 3 दिवस माझ्या बॉडीला हात नाही लावायची, मी परत येईन 3 दिवसांनी. बॉडी तिथेच होती. ही अपियर्ड समवेअर देअर, ही डिड हिज जॉब अँड आफ्टर 3 days ही केम बॅक. So that is not Akashagamana because the body is there. So he took the another material from the Prakriti. दुसरं त्यालाच आपण हे म्हणतो काय, निर्माण चित्तानी निर्माण काया तयार केली त्यांनी. सो दिस इज नॉट आकाशगमन. आकाशगमनामध्ये तुम्ही हे डिसइंटिग्रेट करता आणि तिकडे घेऊन जाता. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज आकाशगमन. कळलं की नाही? So this is exactly what this siddhi is there. It is very advanced siddhis are there, but it is there. जसं आपण ह्याचं म्हटलं ना काय, इनव्हिजिबिलिटी, ती पण आपण बघितली. आणि इनव्हिजिबिलिटी तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. हिमालयामध्ये मी 1-2 योगी बघितले आहेत. बोलता बोलता ते गायब झाले, जे अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर गायब झाले ते. आणि मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं हमने तो ऐसे पढ़ा है लेकिन हमने अभी तक देखा नहीं है. अरे क्या बेटा तू क्या बोलता है, चल दिखाता हूं, असं म्हणून तो गायब झालेला आहे माणूस. सो इट इज, त्यांना सिद्धी होती ती. आणि आपण त्या इनव्हिजिबिलिटी बद्दल बोललेलो आहोत भरपूर. इनव्हिजिबिलिटी याचा अर्थ काय आहे की यू हॅव टू डू द संयम ऑन काया रूप तत्व. कळलं का नाही? रूप तन्मात्रावर तुम्ही हे जर केलं तर यू हॅव गॉट अ कम्प्लीट कंट्रोल ऑन रूप तन्मात्रा. आणि रूप तन्मात्रावर एकदा केलं तुम्ही कंट्रोल, देन यू कॅन मेक दॅट रूप तन्मात्रा इनऍक्टिव्ह. कारण रूप तन्मात्रामुळे ते जे रिफ्लेक्ट होतात लाईट, त्याच्यामुळे तुम्ही दिसता ना. कुठची गोष्ट दिसते म्हणजे काय होते की सूर्यप्रकाश येतो, एकतर तो पूर्ण ऍब्सॉर्ब जर झाला तर आपल्याला ती वस्तू काळी दिसते. एक तर सगळेच्या सगळे लाईट परत फिरले आपल्या डोळ्यात आले तर ती वस्तू पांढरी दिसते.
किंवा सगळे कलर जे आहेत ह्याचे ते ऍब्सॉर्ब होतात आणि फक्त रेड कलर रिफ्लेक्ट होतो, तर आपल्याला ती वस्तू रेड दिसते. परंतु जेव्हा इनव्हिजिबिलिटी येते त्यावेळेला हे जे सूर्यकिरण येतात हे आरपार निघून जातात, ते रिफ्लेक्टच होत नाहीत, ना ऍब्सॉर्ब होत ना रिफ्लेक्ट होत. ते आरपार निघून गेल्यामुळे तुमच्या डोळ्यावर सूर्यकिरणच येत नाहीत, रिफ्लेक्शन. त्यामुळे यू डोंट रिसीव्ह एनिथिंग अँड देन दॅट बिकम्स द इनव्हिजिबिलिटी. कळलं की नाही? बिकॉज दॅट योगी हॅज कंप्लीट संयम ऑन हिज रूप तन्मात्रा. त्याच्यावर आपण खूप बोललोय, ते झालेलं आहे आपलं ते सूत्र, ते ऐका जरा. आता त्याच्यावर जास्त काही बोलत नाही मी. कळलं की? त्याच्यावर मी तुम्हाला उदाहरण पण दिलेलं होतं, शंकर महाराजांचं उदाहरण दिलेलं होतं. कळलं की नाही? ते मसाजीस जे होते ना भोसले, ते त्यांच्या इथे गेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या रूप तन्मात्रावर हे केलेलं होतं, संयम केला होता. आणि इंग्रज आले, ते बाजूला बसले होते, आणि इंग्रज आल्यानंतर म्हणाले इथे हे आलेत का म्हणून, तर ते म्हणाले नाही बाबा इथे कोणी आलेलं नाहीये. आणि मग ते इंग्रज निघून गेल्यावर हा माणूस म्हणाला अहो असं काय म्हणताय, मी तुमच्या बाजूला तर बसलो होतो. हो म्हणे बाजूला बसला होता पण त्यांना काही दिसलं नाही. ते जे केलं त्यांनी, ते त्यांच्या रूप तन्मात्रेवर त्यांनी संयम केला होता. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर प्रकाश किरण गेलेलीच नव्हती, त्यामुळे ते इनव्हिजिबल झाले होते. सो दीज आर ऑल द थिंग्स विच आर पॉसिबल. ही फॅन्टसी नाहीये, इट इज बेसिकली ए सायंटिफिक थिंग विच द पतंजली मुनी इज टॉकिंग. आणि या सिद्धी असलेली अनंत लोक आहेत. असं नाहीये की काहीतरी फॅन्टसी आहे, कवी कल्पना आहे वगैरे, असंही काही नाहीये. कळलं की नाही? त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो आपल्याला. त्याच्यानंतरच काही कोणाला शंका इथे नाही तर पुढे जाऊ. आता पुढचं 43वे जे सूत्र आहे ते, बहिः अकल्पिता वृत्तीः महाविदेहा तताः प्रकाश आवरण क्षयाः. महाविदेह सिद्धी is a state beyond the manomaya quotient and it is inconceivable. Due to that siddhi, the covering of inner light is removed. आता इथे कुठेही संयम नाही सांगितलेला, टू बी व्हेरी फ्रँक. सो धिस इज द आउटकम ऑफ बेसिकली द आकाशगमन अँड इनव्हिजिबिलिटी अँड प्रोबॅबली द आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. कळलं की नाही? आता काय, व्हॉट इज दिस महाविदेह? मी अन्नमय कोश आहे किंवा मी देह आहे, हा झाला तुमचा देहभाव, बरोबर आहे? मी अन्नमय कोश आहे हा भाव पूर्णपणे जेव्हा नाहीसा होतो की नाही, मी देह नाही, हा भाव पूर्णपणे नाहीसा होणं म्हणजे विदेह अवस्था. आणि मी मनोमय कोश नाही, हा भाव पूर्णपणे असणं म्हणजे महाविदेह अवस्था. कसं असतं, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, थोडस जर तुम्ही ह्याच्यात गेलात, ध्यानामध्ये जर का परिपक्व वगैरे झालात ना, तर तुम्हाला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स येऊ शकतो. पण आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स मध्ये होतं काय, की तुम्ही शरीरापासून तुम्ही बाहेर वेगळे होता, बट ऍट द सेम टाइम देर इज ऑलवेज ए सिल्वर लिंक which is there in your manomaya kosha and the physical body. That is the thread which is there. कळलं की नाही? And so even though you are getting the out of body experience, always you are connected with your physical body. And so always there is a sadhak maintains a liaison with the body and keeps the recognition awake that it is his permanent abode. त्यामुळे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आला याचा अर्थ तो विदेहावस्थात गेला असं होत नाही, कारण ही इज ऑलवेज कीपिंग हिज कॉन्टॅक्ट विथ द फिजिकल बॉडी. कळलं की नाही? आणि त्यामुळे ही जी प्लाझ्मिक जे फॅब्रिक असतं ना, ते फॅब्रिकला काही इलास्टिसिटी आहे, तिथपर्यंतच तो जाऊ शकतो. परंतु मुवमेंट इन दिस स्पेस इज लिमिटेड बिकॉज ऑफ दिस आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. तो कुठेही जाऊ नाही शकत. बट व्हेन ही जी लिंक आहे, ही लिंक जेव्हा तो तोडण्यात यशस्वी होतो, त्यावेळेला तो कुठेही भटकू शकतो, कितीही लांब जाऊ शकतो, बिकॉज नाउ देर इज नो लिंक विथ द फिजिकल बॉडी.
त्यावेळेला जी अवस्था असते त्या अवस्थेला विदेह, महाविदेह अवस्था असं म्हणतात. आता ही महाविदेह अवस्था संयम जर का केला, आता होतं कसं की 42च्या सूत्रामध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये आपण बघितलंय की तुम्ही इथून डिसइंटिग्रेट करून दुसरीकडे जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सनी तुम्ही स्वतःला हे ओळखू शकता की बाबा मी देह नाही. सुरुवात इथून होते की मी देह नाही हे कळतं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा 42 जेव्हा तुम्हाला आउट ऑफ बॉडी हे येतं आकाशगमन, त्यावेळेला तुम्हाला कळतं की मी बॉडी डिसइंटिग्रेट केली तरी मी शिल्लक राहतो आणि मी दुसरीकडे अपिअर होऊ शकतो. तर त्यावेळेला इट इज व्हेरी इझी फॉर यू टू डिस्कनेक्ट धिस plastic fiber or this one a plasmic fiber, okay, and then you become the mahavideha avastha. So mahavideha avastha, this potentiality is designated as mahavideha avastha, and then the other adjectives of this mahavideha avastha is bahihi and akalpita. So it is amplified that chitta of yogi can go to any external point, bahihi, far beyond imaginable limit, अकल्पिता. या दोन त्याला ऍडजेक्टिव्ह आले, बही अकल्पिता. नाउ बिकॉज ऑफ दिस महाविदेह सिद्धी, द चित्त इज नाउ एबल टू गेट द नॉलेज ऑफ एनिथिंग एनिव्हेअर थ्रू डायरेक्ट परसेप्शन. कारण आता त्याचा जो देह आहे तो कुठेही जाऊ शकतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्याचे सेन्सेस त्याच्याबरोबर आहेत. सेन्स ऑर्गन नाही आहेत त्याच्याबरोबर, बट सेन्सेस आर देअर, अँड सो ही गेट ऑल द नॉलेज. कळलं की नाही? जसं स्वप्नामध्ये आपल्याला सगळं ज्ञान मिळतं तेव्हा कुठे आपले सेन्सेस असतात, जागे झोपलेले असतात ना. पण आपल्याला सगळं नॉलेज मिळतं, आपण सगळं परसिव्ह करतो. अगदी नाग आला तरी नागाचा स्पर्श पण आपल्याला जाणवतो स्वप्नामध्ये. कळलं की नाही? त्यामुळे ते सगळे एक्सपिरियन्स आपल्याला मिळतात जे वेकफुल स्टेटमध्ये असतात. तसंच हा कुठेही जाऊ शकतो. तर चित्त बिकम्स ऑलमोस्ट ऑमनिसेंट, which is indicated by prakasha avarana kshayaha. So bahihi akalpita vrittihi mahavideha tataha prakasha avarana kshayaha. So there is no sanyama as such, but it is the outcome of all these three things which are there actually. आता ही जी अवस्था आहे ही अवस्था आपल्याला ह्याच्यात येऊ शकेल, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स मध्ये येऊ शकेल नक्कीच. कळलं की नाही? थोडा जर तुम्ही ध्यानावस्था जर का तुमची आलेली असेल तर आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स खूपदा येतो, खूप लोकांना येतो, म्हणजे नाही असं नाही. आणि अगदी खरं सांगायचं तर स्वप्नामध्ये आपल्याला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सच येत असतो. आपण आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सच घेत असतो. कळलं की नाही? त्याला आपण स्वप्न म्हणतो. पण विथ अवेअरनेस जेव्हा घेतो आपण आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, तो खरा एक्सपिरियन्स. इथपर्यंत आता आपण जे बघितले हे सगळे जे आहेत हे सगळे ज्या विभूतीत आहेत, या विभूतीत मी म्हटलं तसं तुम्हाला की वितर्क आणि विचार याच्यावर आहेत सगळ्या. कळलं की नाही? कारण की तुमची त्याच पातळीवरच्या सगळ्या या विभूतीत आहेत. तर ह्याच्या नंतरच्या ज्या विभूतीत आहेत त्या तुम्हाला आता तत्वावर घेऊन जाणार आहेत. आणि त्यातली पहिली जी विभूती आहे ती जी विभूती आहे ती भूतजय. आता ही तत्व आहेत, एलिमेंट्स. एलिमेंट्स मधलं सर्वात ग्रॉस एलिमेंट कुठचं असेल तर पंचमहाभूत. आपल्याला माहिती आहे की इव्होल्युशन थिअरी सगळ्यांनाच माहिती आहे. इव्होल्युशन थिअरीमध्ये काय असतं, सगळ्यात शेवटचं इव्होल्युशन जे असेल ते म्हणजे पंचमहाभूत, मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. बरोबर आहे की नाही? दॅट इज द इव्होल्युशन स्टॉप्स ऍट दिस लेवल. आणि मग जे काही तुम्हाला दिसते ही सृष्टी म्हणजे वेगवेगळी कॉम्बिनेशन ऑफ दिस पंचमहाभूत. कळलं की नाही? पण पंचमहाभूत हे तत्व आहे, त्यामुळे ते तत्व तुम्हाला कळणार नाही, ते तुम्हाला ध्यानातूनच कळेल किंवा मग चिंतन मनन ज्ञानयोगाने कळेल, ध्यानयोगाने कळेल. कळलं की नाही? परंतु त्याचं जे त्या तत्वांचं जे वेगवेगळं मिक्सचर आहे ते तुम्हाला कळेल.
आणि मग ते तुम्हाला कसं कळेल, तर आपल्याला डोंगर, दऱ्या, दगड दिसतो, हे दिसतं सगळं. मग हे दिसतं म्हणजे काय दिसतं, तर ह्याच्यात सुद्धा पंचमहाभूतात्मकच आहे, पण ह्याच्यात पृथ्वी तत्व जास्त आहे, कारण त्याला आकार आहे. कळलं की नाही? मग आपल्याला पाणी वाहताना दिसतं, तळं दिसतं, समुद्र दिसतो. कळलं की नाही? मग ह्याच्यात काय आहे, तर ह्याच्यात जलतत्व जास्त आहे. कळलं की नाही? यात जलतत्व जास्त आहे. मग आपल्याला हे दिसतं, अग्नी दिसतो, वणवा दिसतो, आपण होळी पेटवतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तेज तत्व दिसतं. कळलं की नाही? त्याच्यात ते प्रिडॉमिनंट आहे. आपल्याला हवा चालते, आपल्याला हवेचा स्पर्श होतो, आपल्याला वादळ दिसतं, सगळं तो स्पर्श होतो आपल्याला. तो आपल्याला जाणवतो. व्हॉट यू एक्सपिरियन्स, दिस इज द रिअल एक्सपिरियन्स. त्याच्या मागची बॅकग्राऊंड सांगतोय मी या सूत्राच्या मागची तुम्हाला. सो व्हॉट यू एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स, ह्या जे युनिव्हर्स आहे, या युनिव्हर्सचा एक्सपिरियन्स किती येऊ शकतो? लाखो आणि करोडो पद्धतीने येऊ शकतो एक्सपिरियन्स. आणि तो कशाने येईल एक्सपिरियन्स? तर तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांनीच येणार आहे, बाकी कशाने नाही येणार आहे. कळलं की नाही? हाताने एक्सपिरियन्स नाही येणार आहे, पायाने एक्सपिरियन्स नाही येणार आहे तुम्हाला. तर या 5 ज्ञानेंद्रियांनीच येणार आहे एक्सपिरियन्स तुम्हाला. आणि त्यामुळे आमच्या ऋषीमुनींनी जो काही एक्सपिरियन्स आहे या विश्वाचा, तो ह्या 5 कॅटेगरीमध्ये विभागून टाकलेला आहे. आणि त्या 5 कॅटेगरीला त्यांनी 5 नावं दिली आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 विषय दिलेले आहेत त्यांनी. नाव all the experiences in this universe can be categorized into these 5 categories in different forms. त्याची तीव्रता वेगळी असेल, कळलं की नाही? बट एव्हरी एक्सपिरियन्स कॅन बी कॅटेगराइज आयदर ऑफ these 5. हे लक्षात घ्यायचं तुम्ही. बिकॉज वी कॅनॉट एक्सपिरियन्स विदाउट these 5. आणि हे 5 म्हणजे काय, की डोळ्याने ऐकू शकतो का? नाही ऐकू शकत. कानाने बघू शकतो का? तर नाही बघू शकत. त्या त्या अवयवांना तेच दिसणार आहे आणि तेच एक्सपिरियन्स तुम्ही करणार आहात. अँड सो व्हेरी वाईजली ऑल अवर सियर्स अँड सेजेस, दे हॅव कॅटेगराइज कंप्लीट एक्सपिरियन्स into 5 things that they have experienced into Shabda, Sparsha, Rupa, Rasa, Gandha. Now, before going to this sutra, let us understand actually the evolution theory. Now, as per evolution theory, the ultimate reality, or what we call it as, there are 2 theories. One is the Vedanta theory and one is the Sankhya theory. Let us understand this point. In Sankhya theory, what they say, it is the Prakriti. Okay, that Prakriti is unmanifested, but because of the proximity of Purusha, it starts evolving. Okay, and once they starts evolving, first it is in the balance condition, then it evolves. It evolves into Mahata. So when it evolves, it's the predominance of Sattva Guna. आणि सत्वगुणाचं द्योतक आहे नॉलेज. सत्वगुणाचं द्योतक आहे हॅपीनेस और सुख. सत्वगुणाचं द्योतक आहे इल्युमिनेशन. ऑल दीज आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ सत्वगुण. अँड सो महत तत्व is full of knowledge, the cosmic knowledge. Because of knowledge only it can प्रसव. कळलं की नाही? सृष्टी प्रसव, प्रकृती प्रसव पावते, पण प्रसव कशी पावते? हॅपॅसडली पावते काय? इट हॅज गॉट सर्टन नॉलेज हाऊ इट विल इव्हॉल्व. त्यामुळे नॉलेज शिवाय काहीच नाही होणार. सो द फर्स्ट इव्होल्यूट इज द कॉस्मिक नॉलेज. सो दॅट कॉस्मिक नॉलेज इज द फर्स्ट इव्होल्यूट. ते कॉस्मिक नॉलेज आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या अनंत जन्मांची आणि सगळ्या लोकांची चित्त त्याच्यात आहेत. अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ इव्होल्युशन? पर्पज ऑफ इव्होल्युशन इज टू गिव्ह द एक्सपिरियन्स. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज भोग. प्रत्येकाला भोग द्यायचा आहे त्याला, आणि नंतर मग प्रत्येकाला अपवर्गाला घेऊन जायचं आहे.
आणि हे कोण करतं? तर ते त्रिगुणच करतात. सगळं त्रिगुणांचाच खेळ चाललेले आहेत. मी म्हटलं तसं महत्त्वामध्ये सत्वगुण प्रिडॉमिनंट आहे. मग सत्वगुण ठरवतो की आता ह्याच्यामध्ये सगळी चित्त आहेत. मग ही सगळी चित्त बाहेर येतात आणि सगळी चित्त बाहेर येऊन प्रत्येक चित्तावरती एक एक अस्मिता हा भाव तयार होतो. तो अस्मिता जो भाव आहे तो सारखाच आहे सगळ्यांच्यात. परंतु एक गोष्ट आहे की प्रत्येक अस्मिता भाव वेगवेगळा आहे. प्रत्येक चित्तावर अस्मिता भाव आहे. आता ही प्रत्येक चित्त वेगवेगळी झाली आणि प्रत्येक चित्तावर अस्मितेचा भाव आहे की मी आहे हा भाव आहे. आणि प्रत्येक चित्त नाव इज रेडी टू एक्सपिरियन्स द युनिवर्स, बट स्टील युनिवर्स इज नॉट इव्हॉल्व्ड, बट दे आर रेडी टू टेक द एक्सपिरियन्स. ही जी अवस्था आहे प्रत्येक चित्ताची, ही आत्ताची अवस्था सेम आहे. प्रत्येकाचं अस्मिता भाव आहे तो सारखाच आहे. पण प्रत्येक जण म्हणतो की मी आहे, तो दुसरं चित्त म्हणतो मी आहे, तिसरं चित्त म्हणतो मी आहे. सो दॅट दे 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 कीप देअर इंडिव्हिज्युअलिटी की मी आहे, मी वेगळा आहे. पण मी आहेच. तू जसा आहे तसा मी आहे. तू हुशार आहे, मी पण हुशार आहे. असं आहे ते. कळलं की नाही? तू खूप हुशार आहे, मी पण खूप हुशार आहे. तू सत्वगुणाने युक्त आहेस, मी पण सत्वगुणाने युक्त आहे. सेम. पण काय आहे? तू वेगळा आहे, मी वेगळा आहे. कळलं तुम्हाला? सगळी चित्त बाहेर आली. प्रत्येक चित्तावरती अस्मिता भाव निर्माण झालाय. आता ही सगळी चित्त रेडी आहे एक्सपिरियन्स घ्यायला. बरोबर आहे? आता ह्यांना एक्सपिरियन्स द्यायचा आहे. तर ह्या चित्तावर अस्मिता भाव आला, पण त्या चित्तावरती अनंत जन्माची वेगवेगळी संस्कार आहेत. ते मात्र इंडिव्हिज्युअल आहेत. ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. अस्मिता भाव ठरवतं की माझे एक्सपिरियन्स काय आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचं मन बनतं. म्हणून अस्मिता भावातून मग इंडिव्हिज्युअल मन बनतं. कळलं की नाही? इंडिव्हिज्युअल मन मात्र वेगवेगळं आहे. माझं मन वेगळं, तुझं मन वेगळं, याचं मन वेगळं. कारण माझी अस्मिता ठरवते की मला काय एक्सपिरियन्स घ्यायचे आहेत याच्यात. आणि म्हणून मन वेगवेगळी आहेत सगळी. बरं, नुसतं मन असून उपयोग आहे का? एक्सपिरियन्स तर घ्यायला पाहिजे की नको? मग तो एक्सपिरियन्स कसा घेणार? तर त्याच्यासाठी मला ज्ञानेंद्रिय पाहिजेत. म्हणून मग मन तयार करतं माझी 5 ज्ञानेंद्रिय. आणि काहीतरी काम पण केलं पाहिजे, कारण त्याशिवाय मी एक्सपिरियन्स कसा घेणार? कळलं की नाही? म्हणजे मग 5 कर्मेंद्रिय पाहिजेत. म्हणजे आता मन, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे पूर्णपणे प्रॉपर नाऊन झालं माझं. माझं आहे, इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे माझं. हे वेगळं आहे तुझ्यापासून. जसं अस्मिता भाव तुझा माझा सारखा आहे, पण तरी आपण वेगळे आहोत. पण भाव सेम आहे अस्मिता. आता इथे तसं नाहीये. इथे आता मन तुझं वेगळं, माझं वेगळं, ज्ञानेंद्रिय तुझे वेगळे, माझे वेगळे, मनातले माझे विचार वेगळे, तुझे विचार वेगळे, सगळं वेगळं. कारण की माझे एक्सपिरियन्स वेगळे घ्यायचे आहेत मला. इथे मी आलोय ते. आता एक्सपिरियन्स काय? ज्ञानेंद्रिय झाली, कर्मेंद्रिय झाली, काय एक्सपिरियन्स घेणार दगड? बाहेर पाहिजे की नको काही? म्हणून मग तीच अस्मिता हे सगळे 5 विषय तयार करते. त्याला आपण तन्मात्रा म्हणतो. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे आहेत हे त्या याच्यातून तमसमधून तयार होतात. महत्वरून अस्मिता, अस्मितेच्या नंतर त्याच्यातल्या सत्व आणि रज या दोघातून मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आणि अस्मितेच्या तमसमधून पंच तन्मात्रा, आणि पंच तन्मात्रेतून पंच महाभूत. बरोबर आहे? हे तयार झाली. ही तत्व झाली. ही तत्व तुम्हाला डोळ्याला दिसत नाहीत. ही तत्व आहेत. आता ह्या तत्वाच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून हे फिजिकल युनिव्हर्स तयार झालं. त्या फिजिकल युनिव्हर्सचा तुम्ही एक्सपिरियन्स घेणार.
कळलं तुम्हाला? मग त्या फिजिकल युनिव्हर्स मध्ये आपले सगळ्यांची शरीर आली, त्या फिजिकल युनिव्हर्स मध्ये दर्या खोरे आले, कळलं की नाही? त्या फिजिकल युनिव्हर्स मध्ये नदी नाले आले, जंगल आली. त्या फिजिकल युनिव्हर्स मध्ये तुमचं इतरांशी जे काही व्यवहार आहेत ते आले. फिजिकल युनिव्हर्स मध्ये तुम्ही आलात म्हणजे तुमचं मन आलं, बुद्धी आली, अहंकार आला, सगळं आलं. नाऊ यू स्टार्ट मेकिंग कॉमर्स विथ अदर पीपल, कारण तुम्हाला तो एक्सपिरियन्स पाहिजे. आणि मग तुमच्या चित्तावर जे काही कर्माशयात लिहिलेलं आहे, सती मूले तद्विपाको जाती आयु भोगा, सती मूले, त्याच्या ह्याच्याशी या जन्मात तुम्हाला काय भोगायचं आहे त्याप्रमाणे तुमची जाती, तुम्ही कुठच्या घराण्यात जन्म घेणार, तुमचं आयुष्य किती असणार आहे, जाती आयु आणि भोग, आणि तुम्हाला काय भोग मिळणार आहेत, त्यात काही चांगले असतील काय वाईट असतील. कळलं की नाही? ते तुमच्या कर्माशयाच्या जे काही तुमचे हे झालेले आहेत, पक्व झालेली आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला जाती आयु भोग सती मुले. हे जाती आयु भोगाच्या मुळाशी काय आहे तर तो कर्माशय आहे. आणि कर्माशय च्या मुळाशी काय आहे तर क्लेश, क्लेश मूलाहा. 4 सूत्र एम ची मुलं आहात तुम्ही, पाठ पाहिजे सगळा आता, बरोबर ना? क्लेशमूलाहा कर्माशयो दृश्य अदृश्य जन्म वेदनीय, बरोबर? कर्माशय कसं होतं? कर्माशयाच्या मुळाशी काय आहे? क्लेश. क्लेशामुळे कर्माशय तयार होतो. क्लेश कुठचे? अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश. याच्यामुळे जे जे काही आम्ही कर्म करतो त्याच्यामुळे आमचं कर्माशय तयार होतो. म्हणजे जी काही आम्ही माती खातो ना ती सगळी कर्माशयात जाते. आणि मग त्या कर्माशयामुळे सती मुले, म्हणजे सती मुले म्हणजे तो कर्माशय. सती मुले तद्विपाको, विपाको म्हणजे मॅच्युरेशन ऑफ दॅट कर्माशय. तुम्हाला जाती आयु भोग, या जन्मी जे काही तुम्ही कुठच्या फॅमिलीत जन्मणार, तुमचा हे किती असणार आहे हे सगळं त्याच्यावर ठरतं. आणि मग ते कशावरून ठरतं तर तुमचं पापकर्म किती आणि पुण्यकर्म किती ह्याच्यावर तुमचं, तुम्ही कुठच्या फॅमिलीत जन्मणार, तुमचा स्पॅन किती आहे, आणि तुम्हाला जे भोग मिळणार आहेत ते चांगले किती, म्हणजे सुखकारक किती, दुःखकारक किती हे ठरणार आहेत. कळलं की नाही? ते लाद परिताप, कळलं की नाही? पाप पुण्यावर हेतुत्वात, असं ते त्यात सूत्र आहे. अतिशय सुंदर दिलेलं आहे सगळं. मग ह्याच्याप्रमाणे तुमचं हे सगळं बनतं आणि त्याप्रमाणे तुमच्या समोर येणारी व्यक्ती तुम्हाला तिथे भोग देऊन जाते. मी ह्याच्याशी एवढं चांगलं वागतो तरी तो मात्र माझ्याशी नाही चांगलं वागत. नाही काय मग मागच्या जर मी काहीतरी खेळलीस तू मातीले का, कळलं की नाही? म्हणून तो नाही वागत. सो आपल्याला कर्मसिद्धांत कळला की आपल्याला कळतं सगळं हे. मग फिजिकल युनिव्हर्स हे तयार झालं, त्या फिजिकल युनिव्हर्स मध्येच आपणही सगळे आलो. ही बॅकग्राऊंड सांगितली ह्याच्यासाठी की हे सूत्र जे आहे हे सूत्र आपण पुढच्या बुधवारी घेऊ, कारण तोच बेस आहे मी जे आता सांगितलं ते. आपण थांबूया कारण 9:30 वाजले इथे. शांतीपाठ घेऊ आणि पुढच्या बुधवारी आपण या सूत्रापासून चालू करूया. हे अतिशय महत्वाचं आहे. आता इथून स्पिरिच्युअल सगळं चालू होईल. हा बोला सर. याच्यामध्ये इव्हॉल्युशन थिअरीमध्ये अस्मिता भावातून इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मन सांगितलं. बरोबर त्या बरोबर. बुद्धीचा त्याच्यावरती आहे ना, बुद्धीचा कधी अवतरण होतं तिथे आणि ते नाही कशात? बुद्धी ते पण मन जे म्हटलंय की नाही, मन जे आहे ना त्या मनामध्येच बुद्धी पण आली. अच्छा. हा. आणि महत जे आहे ते संकल्प इंटेलिजन्स आहे. दॅट महत इज हा. कॉस्मिक इंटेलिजन्स. आणि अस्मितेमधून जेव्हा जी बुद्धी, ती इंडिव्हिज्युअल बुद्धी जी आहे ना ती मनाचाच एक भाग आहे. अच्छा. हम्म
ते मन Right. शुद्ध करत 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 तुमची बुद्धी शुद्ध होते आणि ती बुद्धी शुद्ध होत होत तुम्ही अस्मितेपर्यंत जाता आणि अस्मिता शुद्ध होत होत मग तुम्ही कॉस्मिक इंटेलिजन्स पर्यंत जाता. दॅट इज द इन्व्होल्युशन. दिस इज द इव्होल्युशन अँड दॅट इज द इन्व्होल्युशन. हा. थांबूया इथे आपण ठीक. शांतीपाठ आणि पुढच्या मुद्द्यावर या 44व्या सूत्राने चालू करू. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, पाटकणा समस्थितीमध्ये, डोळे अलगद मिटलेले, मन पूर्णपणे शांत झालेलं आहे. आपण सगळे एकाग्रतेने लेक्चर ऐकत होतो. अशी शांतता वृद्धिंगत करण्यासाठी एक ओंकार करूया. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्या. एक खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घ्या. ओ दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ सगळ्यांनी एकत्रित म्हणायचंय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. Rub your palms on each other. Apply that heat around your eyes. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू.